पावसाळ्यात जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि डॉक्टर जेव्हा विटामिनच्या गोळ्या लिहून देत असतात ना, तेव्हा आपला निसर्ग आपल्याला गपचूप हसत असतो. माहिती आहे का? कारण कोणतेही खत न वापरता, कोणतेही औषध न फवारता, फक्त पावसाच्या पहिल्या सरीवर उगवणारी ही रानभाजी म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली एक निसर्ग वरदानच आहे, नाही का? भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न आणि फायबर असतात. तसेच खूप सारे जीवनसत्व असतात. पण आत्ता ह्या भाज्या लुप्त होत चाललेल्या आहेत. त्याचं दुःख वाटतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या या कोकणाच्या समृद्ध मातीमध्ये ना 50पेक्षा जास्त प्रकारच्या रानभाज्या उगवल्या जातात. पण त्या मानाने आपल्याला ह्याची ओळखच नाही आहे. त्यामुळे पावसाच्या आधी, पावसाळ्यात किंवा पावसानंतर जेव्हा कधी या रानभाज्या तुम्हाला उपलब्ध होतील तेव्हा नक्की खा. आणि आता तर सोशल मीडियावर ह्याच्या छान छान रेसिपीसुद्धा अवेलेबल आहेत की लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतील, तर त्याही नक्की ट्राय करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली ही सुंदर आणि समृद्ध परंपरा आहे. त्याच्यामुळे ही आपण जतन करायलाच हवी. या दुनियेत आपल्या या पारंपरिक ठेवायला विसरू नका. रानभाज्या खा, निरोगी राहा आणि आपली संस्कृती जपा. आणि हो, ही रील आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. बाय.